खरात काकू, खरात काकू, ओ खरात काकू, हाय का घरात काकू? ओ खरात काकू, काय आहे? ते मला जरा 50,000 रुपये पाहिजेत. हो आणते. गावात जाडी पैशाने केली, बोलल्या बोलल्या. अरे बाप रे बाप, आता काय करणार? पैसे आपले कर. 50,000 पाहिजे. 50,000 पाहिजे. ते काय टप्पर दूध 3 चमचे साखर आहेत मागायला? हा 50,000 मागायची लायकी काय रे तुझी? 50,000 मागताना आवाजात एवढा कॅज्युअलपणा आणतोस कुठून? खानदानी आहे. 50,000 रुपये द्या. या चेहऱ्याला शोभतं का रे 50,000 मागणं? 5 पैसे बंद झाले नाहीतर तेवढी लायकी नाही रे तुझी. 50,000चा अपमान करतोस आणि कशाला पाहिजे तुला 50,000? फुकट नाही मागत आहे, वर्गणी काढायची आहे. कशाची रे? अरे ते आता पोरांच्या परीक्षा संपतायत ना, तर आपल्या सोसायटीमध्ये आहे ना, जी हुशार मुलं आहेत ना, त्यांचा आपण सत्कार कार्यक्रम करणार आहे. ज्यांना ज्यांना पेपर सोपे गेलेत ना, त्यांचा आपण सत्कार करणार आहे. त्यासाठी पाहिजेत. अच्छा, तुमच्या हस्ते सत्कार होणार आहे. माझ्या हस्ते मोत देऊ का? लगेच देते. म्हणजे नाही ठरलंय तुमचं? हो. कन्फर्म आहे? हो. इट्स ओके यार, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? ते थोरात बाई बोलत होती, ते अगदी करेक्ट होतं. काय? थोरात काय म्हणाला? मी कुठे काय बोललो? नाही तू थोरातचं काय म्हणालास ना? अच्छा, ती थोरात बाई जे काय बोलत होती ते एकदम करेक्ट होतं ना, असं बोललो मी. थोरात काय रे? ते भवानी गेली सोसायटी मधून तरी माझ्याबद्दल बोलतेच आहे. काय बोलली? काकू आय एम सॉरी, मी नाही सांगू शकत. का? ओ माय गॉड, आय एम क्राईंग. ओके जातो. गौऱ्या सुपरमॅनची चड्डी तोंडाला बांधून पाठीत गुडघा मारू? नको नको नका नको. ते बोलशील आता पटकन? सांगतो. मला काय बोलली ती? हा मला ना खूप रडू येत होतं म्हणून मी सांगत नव्हतो. बोल पटकन. ऍक्च्युली थोरात बाईने काय केलं माहिती का, त्यांच्या सोसायटीमध्ये आहे ना, ज्या विद्यार्थ्यांना पेपर सोपे गेलेत ना, त्यांचा भव्य सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मग ती बोलली, एवढ्यावर गप्पा नाही बसली. ती असं म्हणाली, अरे ही आयडिया फक्त ह्या थोरातीला सुचू शकते, त्या जाड्या खरातीला नाही. मला सुचणार नाही. हा गौऱ्या मला सुचणार मी नाही बोललो, ती बोलली थोरात बाई. या थोरातनीच काय करायचं? गौऱ्या तू सांग आपण काय करायचं ते. जाऊ द्या ना काकू, ती थोरात बाई आहे ना, सेलिब्रिटी आणणार आहेत. कोण? प्रसाद ओक. सेलिब्रिटी? प्रसाद बाबा तुम्ही पण जाल, मला पण घेऊन जाल. नाही प्रसाद ओक हे मग आपण पुष्कर श्रोत्रीला आणूया ना. ते आदर्श शिंदे आणतायत. मग आपण आनंद शिंदेना आणूया. शिंदे साहेब अशी तशी येत नाहीत, लाखो रुपये घेतात. मग तसं काय नाही, आपली जरा गट्टी आहे. मी त्यांना जर बोललो ना तर ते ऐकतील आपलं. अरे मी त्यांचा केशपुत्र आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्यांनी मला गंडा पण बांधला हाताला. मी त्यांना म्हणलं ना, साहेब ऐका ना, काय रे आपल्याकडे जरा कार्यक्रम आहे, तिकडे ना. येत नाही जा. अरे म्हणजे ते नाही येणार? नाही ते फक्त नाही म्हणतात, पण त्याचं मन इतकं मोठं आहे ना की लगेच कार्यक्रमाला येतात. आणि खुश झाले ना तर गळ्यातली चेन पण काढून देतील. एवढं जबरदस्त आपली जाम ओळख आहे. गौऱ्या तू खरंच आणू शकशील? अरे बस काय, गौऱ्या कार्यक्रम मोठा झाला पाहिजे, नाहीतर अयो बुक्का. नाहीतर डायरेक्ट तुम्ही बोलत ना, कार्यक्रम होणार म्हणजे 100% होणार. पण आपली एक अट आहे. काय? त्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्यांसोबत तुम्ही पण प्रमुख पाहुणे म्हणून बसायचं. वेडायच काय? आनंद शिंदे कुठे, पुष्कर श्रोत्री कुठे, आणि मी? नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. बाकी खूप मोठं. अरे मला तुम्ही पाहिजे म्हणजे पाहिजे, बाकीचं मला माहिती नाही. तुम्ही एक काम करा ना, काय? तुम्ही पुष्करला खुश करा. पुष्करला खुश कसं करायचं? त्याला म्हणायचं तुझे सगळे किस्से खरे असतात, असं म्हटलं की झालं काम. एवढं खोटं बोलायचं? हो तेवढं तर करावं लागेल. अहो तुमचा सत्कार होणार आहे. तू वेडायस का? काय? माझा सत्कार कशाला करतील? म्हणजे माझ्याकडे कुठे एवढं टॅलेंट आहे? ते पण खरं म्हणा. नाही अख्ख्या सोसायटी तुम्हाला म्हणते खरातबाई मंद आहे म्हणून, पण मी एकटाच आहे. मग खरातबाई मध्ये टॅलेंट आहे. अरे काकू तुमच्यात किती टॅलेंट आहे मला सांगा. तंबूचं कापड कोणी साडी म्हणून नेसेल का? हे टॅलेंटच आहे. आणि वहिनी, अरे बापरे बाप, काय चुकून वहिनी बोललो बघितलं. याला म्हणतात नजाकत. बघितलं ना काय नजाकत आहे यार. वा वा नागिन जैसी चाल. डायरेक्ट अनाकोंडा.
खतरनाक. अरे बाप रे बाप, तुमचा डान्स बघितला लोकांना असं वाटतं अरे काय मरू का काय करू. मी खरंच माझा एवढा चांगला डान्स आहे, मी नाचू का रे? का नाचताय हा? असं तुम्हाला कोणी विचारलं तर काना खाली वाजवा. नाचा, नाचू. नाचलंच पाहिजे. अरे समजा तुमच्या समोर शिंदे साहेब बसलेत हा आणि तुम्ही नाचणार नाही, असं कसं शक्य आहे यार. नाचलंच पाहिजे ना. त्यांच्या कोणत्या गाण्यावर नाचू? त्याचं कोंबडी पोपट बहिणा कुठलंही गाणं सांगा आणि स्टेज तोडून टाका, म्हणजे जबरदस्त डान्स करून टाका. हा. पटकन रिहर्सल करूया. हे काय करायचंय मी सांगतो डायरेक्ट त्यांना, मी बोलू त्यांना डायरेक्ट. हा मी सांगतो तुम्ही डायरेक्ट डान्स करा. हा, साहेब ऐका ना, या आमच्या बदकाला कोंबडीचा डान्स पाहिजे. जरा एक 4 गोळी प्लीज, जरा बरं वाटेल बिचारीला. प्लीज अरे तुमच्यामुळे मी सूर विसरलो आणि तुम्ही काय सांगता. सर एकदा कोंबडी प्लीज. अरे बाप काय टॅलेंट आहे यार, एवढा मोठा. चांद तू पुनवाचा रूपान गोजिरवाणी, जीव माझा जळतो या पाणी पाणी. आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कॉक 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 कॉक. नाही ना, बर बर, भारी भारी भारी. बस काय डान्स केलाय तुम्ही, फेमस झाला फेमस. तुमचा व्हिडिओ किती फेमस झाला बघा. अरे काय काकू, अरे बघा ना किती फेमस झालाय. तुम्हाला माहितीये का आता ह्या व्हिडिओमुळे ना शिंदे साहेबांना जेव्हा सुपरसाठी फोन येईल ना तेव्हा लोक काय म्हणतील माहितीये का, तुमचं गाणं तर आम्हाला पाहिजेच पण सोबत वनिता खरातचा डान्स पण पाहिजे. हे ऐकल्यानंतर शिंदे साहेब जाम टेन्शन मध्ये आले. तुम्हाला खरं सांगतो ना, तुम्हाला माहितीये तुमच्यावर 2 नवीन नाटकं पण येत आहेत. कोणती? वाऱ्यावरची खरात, अंजोबाई खरात. तुम्हाला सांग आता काय करू. इंटरव्ह्यू, आता तुमचा इंटरव्ह्यू कोण घेणार? पुष्कर. माझा इंटरव्ह्यू घेऊ? येस, मरताय हा? इंटरव्ह्यू घेण्यासाठी. पुष्कर मरताय इंटरव्ह्यू घेण्यासाठी. मला वनिता खराचा इंटरव्ह्यू घ्यायचा. मी पटकन खुर्ची घेऊन येते. नको नको, खुर्चीला का आणू. एक काम कर, तुम्ही सोप्यावर बसा. हा मी इथे बसतो. तुमचे एवढे फॅन्स आहेत, तुम्हाला कधी ना कधी तरी 2 JCB देतील. तर तुमचा इंटरव्ह्यू सुरू करा. समजा मी पुष्कर आहे. आडनाव घे. वा वा, क्या बात आहे. तुम्हाला समजलंय ना. बस. नाही पण तू जवळून वाटत नाहीस रे पुष्कर. अरे पण लांबून तर वाटतो ना. हो रे. जवळून बघा. नाही रे. लांबून बघा. एक सेम टू सेम दिसतंय. आता सुरू करा इंटरव्ह्यूला. तर काकू ऐका ना, आता पुष्कर तुमचा इंटरव्ह्यू घेतोय. टी शर्टवर बसलाय, बरं ना वाटत. मग तू कोट घाल ना पटकन बाहेर जा. अरे कोट घातला असताना कोट घालला पैसे काय ते पाहिजे का नाही काहीतरी. तू इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी सांगायचं किती पैसे. 5,000 रुपये द्या ना. 5 मिनिट नंतर मागू. नाही नाही नंतर आता द्या. 1 मिनिट. एवढा मोठा यार तुमचा. नंतर मागू नको. नाही, आता इंटरव्ह्यूच्या मध्ये डिस्टर्ब नको. नाही. चल पटकन सुरू करूया. बरं आता मी कोट घालतो. बघा पुष्करने कोट घातलाय. नाही पण तसाच दिसतोयस तू. लांबून बघा. मला कसं तरी होतंय आता. तुम्हाला बघू त्यांना पण कसं तरी होत आहे. पण त्यांनी पैसे घेतलेत त्यामुळे करावं तर लागणार. दुरून पुष्कर साजरे. तर चला आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. तुझा नमस्कार. तर लोक हो तुम्ही बघताय आपल्या समोर बसले महाराष्ट्राची परात वनिता खरात. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. तर ताई तुम्ही आता महाराष्ट्राची शान आहात. तरुणांच्या गळ्यातला ताईत आहात. तरुण वाकलाय. क्या बात आहे. तुमच्या प्रतिमेच्या ओझ्याने कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे मला तर आता बस थँक्यू. जोरदार टाळ्या यांच्या प्रदीर्घ मुलाखतीसाठी. जोरदार टाळ्या. मला बोलू तर बोलू. सेलिब्रिटी यार, सेलिब्रिटीनं मोजकच बोलायचं असतं, जास्त नाही बोलायचं. अच्छा. कळलं ना. रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. आता तुमचा हा इंटरव्ह्यू जेव्हा टीव्हीत दिसेल ना, अरे बाप रे बाप, लोक म्हणतील अरे बाप वनिता खरात आमच्या टीव्हीत, वनिता खरात आमच्या टीव्हीत.
आणि ज्यांच्या घरी 14 इंचची टीव्ही आहे ना हा. त्यांना तर विश्वासच बसणार नाही काय? की वनिता खरंच आमच्या टीव्हीत मावते. क्या बात आहे. काय करावं तुमचं मला कळतच नाही. मला आता पिक्चरच्या खूप ऑफर्स येतील ना. तुम्हाला म्हणजे प्रोड्युसर डायरेक्टर तुम्हाला फोनवर फोन करतील आणि नुसता पिक्चरवर पिक्चर. खरंच मला हो, फोन करते. हो. मला ते सचिन गोस्वामी सर फोन करतील का मला? काय छोट्या लोकांची नावं घेता यार. क्या बात आहे. मला ते आवडतात ना. मला ते अरे तुला पिक्चर करायचा आहे परत तू हसी जातच करणार आहे का? नाही. नाही ना. Fans. तिकडे 2 माणसं ठेवलेत ना आपण. कोण? समीर चौगुले हा. आणि गरिबांचा परेश रावल. कोण? प्रसाद खांडेकर. क्या बात आहे. अरे ही 2 माणसं ठेवलीत ना यार. तुम्ही एका मोठ्या सेलिब्रिटी सोबत काम करताय. कोण? गौरव मोरे. फु. काय झालं? नाही नाही अडकलं नाही. पहिले जाऊन 50,000 रुपये घेऊन या बरं का. 50,000 मी आणते. हळूहळू. ओ माय गॉड दिस इज अ व्हेरी डेंजरस ठसा. नाही फोन आला direct. फोन नाही अजिबात मी घेते ना. नाही. हे बघा असं घरी पडून हा. राहायचं. वाटलं पाहिजे बिझी आहे म्हणून. डोंट अटेंड द कॉल. अरे पण ते अरे, ऐका ना. एकदा फक्त प्लीज नाही यार, तुम्ही- मला खूप एक्साइटेड झाले. हा थोरात बोल ग. कशी आहेस? अगं सोसायटीतून गेली सांगितलं सुद्धा नाहीस. अगं ते मरू दे ग. हा. ते आधी मला सांग, तुझ्याकडे गौऱ्या आलाय का गो? हो मला सांग, तो कोण बनून आलाय? पुष्कळ श्रोत्री. काय सांगतेस? हो. अगं तो माझ्याकडे प्रसादोग बनून आला होता. काय सांगते? हो. पण ते मरू दे. मला सांग, तू त्याला किती पैसे दिलेस? 50,000 देणार आहे. काय सांगतेस? हो. मी बाई हुशार. मी फक्त 37,000च दिले. बरं जाऊ दे. आमचे हे आले, मी जरा खिचडी टाकते. बाय. बाय. हा बरं. ओ काकू पैसे आणा ना. पैसे लगेच घे. तू इथं बस. मला मी लगेच वाटलं आणते. काकूने ढकललं की काय. नाही थांबा. 50,000 आणते. पैसे. 50,000 पाहिजे. पड. अयो. इथे पड. पड इथे. नको. पड लवकर. पडलो. विचार ना 50 उड्या मारते. अयो. जिवंत राहिलास की 50,000 देणार. ए, दादा, 50,000. दादा,